रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सांगली जिल्ह्यात मिशन सुधार अभियान अंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील डेटाबेस आणि आधार कार्डची पडताळणी करून अपात्र लाभार्थ्यांचं धान्य बंद करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनानं हाती घेतली आहे। त्यामुळे गरजूंना धान्याचा लाभ मिळण्याचे संकेत आहेत। आधार स्टेटस दुबार लाभार्थी, आयकर भरणारे व 1 लाखांपेक्षा जास्त बँक उलाढाल असणारे, तसेच 4 चाकी वाहन, शासकीय व केंद्रीय कर्मचारी, खाजगी कंपनीतील उच्च पदस्थ अशा नागरिकांची तपासणी होणार आहे। तसेच अपात्र, मृत आणि दुबार लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांची नावं रेशन यादीतून वगळली जात आहेत। आधार कार्ड लिंक नसणे, ई-KYC पूर्ण न होणे किंवा तांत्रिक त्रुटींमुळे काही अपात्र लाभार्थ्यांचे नावही यादीतून वगळले गेले असण्याची शक्यता आहे। अनावधानाने नावं वगळल्यास किंवा तक्रार असल्यास संबंधितांनी तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग किंवा धान्य वितरण अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा असं म्हटलंय।